सर्वांना जय शिवराय। कन्नड तालुक्यातील विविध सर्व शिवरस्ते, शिवपांधन रस्ते व नकाशावरील पूर्वपार रस्ते व वहिवाटीचे गाडी रस्ते व माननीय तहसीलदार यांनी आदेश दिलेले 143 अंतर्गत जे काही रस्त्याचे आदेश झालेले आहे याची अंमलबजावणी माननीय तलाठी मंडळ अधिकारी यांनी खुल्या करण्याची केलेली नाही आहे व शासनाचे जे आदेश आहे का शिवरस्ते तात्काळ मोकळे करावे व पांधन रस्ते मोकळे करावे या संदर्भात आपण महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब, महसूल मुख्य सचिव यांना सुद्धा आपण वेळोवेळी निवेदन दिलेले आहे। यानंतर विभागीय आयुक्त मराठवाडा छत्रपती संभाजीनगर यांना सुद्धा आपण निवेदन दिलेले आहे। जिल्हा अधिकारी साहेब दिलीप स्वामी यांना सुद्धा आपण निवेदन दिलेलं आहे। उपविभागीय अधिकारी संतोषजी गोरड साहेब यांना सुद्धा आपण निवेदन दिलेले आहे व तहसीलदार कन्नड यांना सुद्धा आपण वेळोवेळी निवेदन दिलेले आहे। या संदर्भात सर्व कन्नड तालुक्यातील पीडित शेतकरी ज्यांना रस्त्या संबंधित ज्या काही अडचणी आहे का ज्यांनी शासनाला अर्ज केलेले आहे अशा सर्व पीडित शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधावा। आपल्याला मुख्यमंत्री पांधन रस्ते व शिवरस्ते अतिक्रमण व गाड रस्ते व पूर्वापार रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी शासनाशी सत्याग्रह आंदोलनाची भूमिका घेऊन एक तीव्र आंदोलनाचा लढा उभा करायचा आहे व शासनाच्या परिपत्राची व शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी शासनाने करावी यासाठी सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून विविध नियोजन करायचे आहे। या संदर्भात सर्व कन्नड तालुक्यातील क्रांतिकारी चळवळीतील कार्यकर्ते व 143 अंतर्गत तहसीलदार साहेबांनी दिलेले आदेश याची अंमलबजावणी मंडळ अधिकारी व तलाठी करत नाही यासाठी सुद्धा शासनाशी सत्याग्रह आंदोलनाचा इशारा नियोजन करून द्यायचा आहे व मोठे आंदोलन उभे करायचे आहे। यासाठी सर्व ज्या शेतकऱ्यांना आपले क्षेत्रस्ते अतिक्रमण मुक्त करायचे आहे यांनी माझ्याशी संपर्क करावा आणि लवकरात लवकर करावा व आपण शासनाला जे काही अर्ज वगैरे दिलेले आहे याची सुद्धा झेरॉक्स कागदपत्र घेऊन संपर्क करावा ही नम्र विनंती। सर्व शेतकरी बांधवांना मी नम्र विनंती करतो की का आता उन्हाळ्याचे दिवस आहे, आपण जे काही गाड रस्ते, पूर्वापार रस्ते व पांधन रस्ते हे अतिक्रमण मुक्त करण्याची शासनाची जी काही युद्ध पातळीवर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य प्रधान सचिव यांच्या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेमध्ये आपला कन्नड तालुक्यातील जे काही अतिक्रमण गाड रस्ते, पूर्वापार रस्ते व शिवरस्ते ही यशस्वी मोहीम राबवण्यासाठी आपण सत्याग्रह आंदोलन उभारू। यासाठी सर्व पीडित शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क करावा। जय शिवराय।